बातमी भंडाऱ्यामधनं। कोठडीमध्ये आरोपींनी बर्थडे सेलिब्रेशन केल्यामुळे भंडाऱ्यातील तुमसर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी एक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह 10 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले। तुरुंगामध्ये बर्थडे पार्टी करणाऱ्या आरोपींसोबत काही पोलीसही सहभागी झाल्याची माहिती मिळते आहे। सरिता कौशिक आपल्यासोबत आहे। सरिता, काय आहे हे सगळं प्रकरण? खरं पाहिलं तर काल संध्याकाळपासून काही फोटोज हे सोशल मीडियावर फिरायला लागल्याची माहिती येऊ लागली होती। असं कळत होतं की काही आरोपींनी जे तुमसर पोलीस ठाण्यामध्ये होते त्यांनी आपला जन्मदिवस हा नुसता पोलीस कोठडीतच सेलिब्रेट केलेला नव्हता, तर त्या सेलिब्रेशनसाठी त्यांनी चक्क केक आणलेला होता। तो केक त्यांनी तिथे कापला आणि ते कापताना त्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनचे अधिकारी, पोलीस शिपाई हे सर्वजण उपस्थित असल्याची माहिती होती। आता ते व्हिडिओ जसा व्हायरल झाला तसा ताबडतोब त्याच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली हे सुद्धा लक्षात आलं, कारण ते फोटो सुद्धा गायब होऊन गेले त्या आरोपींच्या सोशल मीडियावरून। आता ही बातमी लीक व्हायला ते थोडा वेळ का होईना जे फोटो अपलोड झाले होते ते कारणीभूत ठरले। जे वरिष्ठ अधिकारी आहे भंडारा जिल्ह्याचे त्यांना ही माहिती कळली आणि ही माहिती कळल्यानंतर त्यांनी तपासासाठी, चौकशीसाठी तिथे लोक पाठवले। त्यामध्ये हे असं घडलं असल्याची माहिती समोर आली। खरं तर हा जो सर्व प्रकार होता हा 30 जानेवारीला घडला तुमसर येथे, मात्र काल ते फोटो कोणीतरी अपलोड केले आणि हे जे सर्व आरोपी आहेत यांनी दिवसाढवळ्या तिथे हेमंत उके या तरुणाला गोळ्या घालून त्याचा खून केला असा त्यांच्यावर आरोप आहे। गंभीर गुन्हा त्यांच्यावर, गंभीर आरोपांची नोंद आहे आणि अशा आरोपींनी जेलमध्येच पार्टी करणं यामुळे पोलिसांना कारवाईला सामोरं जावं लागलंय। सरिता, धन्यवाद या माहितीबद्दल।